जाऊबाई आल्या आणि माझं बजेटच हल्लं बघा. असं मी का म्हणतीये हे तुम्हाला पुढे कळेलच. तर त्याचं झालं असं, काही कामासाठी ते सगळे पुण्यात आले होते. एकत्र आलो आणि शॉपिंग करणार नाही असं तर होणारच नाही. त्यामुळे एक दिवस पुण्यात गेलो आणि दुसऱ्या दिवशी डीमार्टला जाऊन थोडी शॉपिंग केली. क्रॉकरीचं माझ्याकडे खूप छान कलेक्शन आहे, पण कुकवेअरचं माझ्याकडे तेवढं कलेक्शन नव्हतं. बरीच जुनी भांडी होती, त्यामुळे नवीन घ्यायच्या विचारातच होते, पण कशी घ्यावी ते कळत नव्हतं. जाऊबाईंना या सगळ्या गोष्टींचा छान एक्सपिरियन्स असल्यामुळे त्याबरोबर होत्या, म्हणून ही सगळी पेंडिंग कामं मला करता आली. ट्रायप्लायच्या ह्या कढया खूप छान आहेत, हेवी पण आहेत आणि त्या मी वापरूनसुद्धा बघितल्या आहेत. बिलकुलसुद्धा काही करपत नाही. एक छोटी आणि एक मोठी अशा 2 कढया घेतल्या. एक डोसा तवा घ्यायचा होता, त्यामुळे संजीव कपूरचा एक नॉनस्टिक डोसा तवा घेतला. डोस्यांसाठी मला नॉनस्टिक तवाच बरा वाटतो. तसा कास्ट आयर्नचे तवेसुद्धा खूप छान असतात. डोस्यांसाठी मी तसा तवा शोधते आहे. मिळाला तर नक्कीच घेईन. तुम्हाला असं कुठल्या तव्याची लिंक माहिती असेल तर प्लीज माझ्याशी शेअर करा. मी नक्की ट्राय करेल. ग्लास जार पण बऱ्याच दिवसांपासून घ्यायचे होते. चांगले आणि स्वस्त मिळाले म्हणून तेही घेतले. आता हा सगळा पसारा आवरला आणि घरात जी काही ॲल्युमिनियमची भांडी होती ती सगळी एका बॅगमध्ये भरली. हळूहळू ती मी कमी करण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच दिवसांपासून मी ही भांडी वापरत नाही आहे, त्यामुळे हे देऊन टाकायचं ठरवलं. बाय द वे, मी पुण्यातनं काय काय वस्तू आणलं आहे हे बघायचं असेल तर कमेंट नक्की करा.